बी फास्ट अंपायरनी कॉल केल्यानंतर पॅनलाइज केलं जाईल. फायनल कॉल. चौथा हिरवा मानकोली ए टीम. ओपनिंग जोडी बॅटर आपले पोहोचले नाहीयेत. स्टार्ट द मॅच. चलो बी फास्ट. जास्त वेळ घेऊ नका. मानकोली ए टीम. यापुढील सामना असेल आपली रिपोर्टिंग करायची आहे जॉली कामतघर न्यू तुफान पिंपळास. जॉली कामतघर टीमचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत जय कालिका क्रीडा मंडळ कालवारकडनं. त्याचबरोबर न्यू तुफान पिंपळास आपणही रिपोर्टिंग करा. ओपनिंग जोडी मैदानात अजूनही पोहोचलेली नाहीये. प्रेक्षक वातुतेने वाट पाहत आहेत. पंच वाट पाहत आहेत. आणि चौथा हिरवा मानकोली ए टीम आपण जास्त वेळ घेताय. बी फास्ट. चला बॅटर आलेले आहेत. 30 सर्कलपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत फिल्डिंग लागली पाहिजे याची नोंद घ्यायची. जोशी 11 भादवड ए टीम. बॅटर 30 सर्कलच्या आतमध्ये पोहोचत आहेत. फिल्डिंग लावून घ्या. नो मीटिंग. अंपायर वॉर्न करा. चालू असलेल्या सामन्यातून जो संघ विजय होईल तो लगेच जय दुर्गा सुरई या टीम सोबत मात्र दुसरा सामना लगेच खेळेल. आणि पुढील मॅच 3 ओव्हरची राहील. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जय दुर्गा सुरई विरुद्ध या सामन्यामध्ये विजयी संघ. बॅटर पोहोचलेले खेळपट्टीवर. मॅचला सुरुवात या ठिकाणी केली जाईल. 4 ओव्हरची मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं. सगळ्या क्रिकेट रसिकांचं कालवारच्या या क्रीडा नगरीमध्ये जय कालिका माता क्रीडा मंडळ कालवारकडनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिलं षटक फर्स्ट इम्प्रेशन कोण टाकणार? बॅटर टाकणार की बॉलर टाकणार? क्षेत्ररक्षक कशी बाउंड्री वाचवण्याच्या भूमिकेमध्ये रक्षण कॅच आउट मात्र करणार का? की षटकार चौकारांची बरसात या मॅचमध्ये पहिल्या षटकापासून चौथा हिरवा मानकोली ए टीम करणार. जोशी 11 भादवड या ठिकाणी संघर्ष करण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज आहेत. तर बॅटिंगसाठी चौथा हिरवा मानकोली ए टीम सज्ज. ओपनिंग जोडी मैदानात दाखल झालेली आहे. अभिषेक आणि योगेश. स्ट्राईकला अभिषेक, नॉन स्ट्राईकला योगेश. तर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहे जगदीश नाईक जग्गूदादा भादवड. पहिला बॉल घेऊन येताना पाहायला मिळत आहे जग्गूदादा. अनेक क्रिकेटचे किस्से ज्यांनी घडवलेले आहेत, अनेक इतिहास रचलेले आहेत. आज मानकोली विपक्ष भादवड पुन्हा एकदा ए टीम आमने सामने टक्कर. पहिल्या बॉलला उचलून फेकून दिलाय सीमा रेषेकडे. ओ माय गॉड. षटकार. नशिबाची साथ जेव्हा असते ना तेव्हा मात्र काहीच होऊ शकत नाहीये. प्रॅक्टिस पेक्षाही सोपा झेल हातामध्ये आला होता. अगदी प्रॅक्टिस मॅचला एवढा सोपा झेल येत नसतो तेवढा अगदी सोपा इझी म्हणजे चेंडू क्षेत्ररक्षकाला शोधित आला होता, परंतु क्षेत्ररक्षकानं त्याला दिशा दिली आणि षटकार गेलाय. पहिल्या बॉलला जग्गूदादांना विकेट न मिळता षटकार बसतोय. लोअर फुल टॉस बॉल बीट केले गेले. बॅटर या ठिकाणी अभिषेक यांना 6 धाबा. एक चांगला उत्तम स्कोर. टोटल 2 बॉलमध्ये उभी ठाकलेली आहे. मिसफिल्डचा फायदा झालेला आहे मानकोली ए टीमला, परंतु डॉट बॉलनं जग्गूदादा पुन्हा एकदा ती सरासरी कव्हर करण्याचा प्रयत्नात. भादवड ए टीम गोलंदाज. कव्हर ड्राईव्हचा क्लास फटका. बॅकफूट पंच. परफेक्ट टायमिंग जजमेंट आणि चेंडू जातो डीप कव्हरला. सीमारेषा पार. खणखणीत चौकार. दर्जेदार क्रिकेट जग्गूदादा खेळले जरूर, परंतु तेवढ्याच आव्हानात्मक बॅटिंग मिस्टर अभिषेक यांनी मात्र कव्हर ड्राईव्हचा चौकार लगवलेला आहे. याला म्हणतात टक्कर. गोलंदाजाला टक्कर देतोय बॅटर मानकोली ए टीमचा अभिषेक. भादवड ए टीम गोलंदाज जग्गूदादा. वॉट अ शॉट. चेंडू आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला दन दन करत बॅक टू बॅक बाउंड्री. जगदीश नाईक यांच्यावर लगातार 2 चौकार. पहिल्या बॉलला मिसफिल्डनं षटकार गेला, नंतर डॉट बॉल काढला जरूर, परंतु बॅटरची भूमिका बघितली आपण तर जैसी गेंद वैसी नसीहत आहे. एक सुरेख मात्र बॅटर करतायत.
कव्हर ड्राईव्हचा चौकार, त्यानंतर स्क्वेअर लेगला डीपला चौकार, पुल केलाय डीप लॉंग ऑनला, पुन्हा झेल सुटतोय, डीप लॉंग ऑन मध्ये मिसफील्ड होतोय, कॅच ड्रॉप होते, हार्ड कॅच होती, 2 धावा कव्हर झालेले आहेत आणि धावसंख्या 2च्या बढतीनंतर पाहायला मिळत आहेत 16वर. जगदीश नाईक यांना सपोर्ट मिळत नाही, कुठल्याही क्षेत्ररक्षक मध्ये सपोर्ट देत नाही. 2 विकेट मिळाल्या असत्या परंतु 2 कॅच ड्रॉप झालेत. रन रेट 16वर पोहोचलेला आहे. चांगला बॉल या ठिकाणी मात्र हाताचा प्रयत्न बीट झाला. या ठिकाणी मात्र बॅटर सिंगल धाव कव्हर केली आहे. सिंगल धावेन धावसंख्या फळकर मात्र जाऊन पोहोचते पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. रन रेट मात्र या ठिकाणी चांगलाच आहे. मानकोली ए टीम 17 धावा, चौथा हिरवा मानकोली ए टीमचा दमदार स्कोर. पहिल्या षटकात 2 कॅच सुटले काय आणि 2 चौकार 1 षटकार बसला काय आणि धावसंख्या तब्बल 17. ओके, चांगली सुरुवात आपण पाहिली तर सलामीवीर जोडीकडून चौथा हिरवा मानकोली अ आणि जोशीलवन भादवड असं 2 बलाढ्य संघादरम्यान आज कालिका माता चषक 2024 चाचणी स्पर्धेचा चौथा आणि अंतिम फायनल डे. सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनस्वी सहर्ष स्वागत करतोय. समालोचन कक्षामधून आपण ऐकतात आमचे सहकारी समालोचक वाडा परिसरातील एक दमदार पहाडी आवाज सूरज पाटील यांचा. नक्की धन्यवाद सर. सुभाष पाटील बॉलिंग मार्कवर गोलंदाज आलेले आहेत. खरं तर गोलंदाजाला साथ ही मिळायला हवी ती मिळाली नाही भादवड टीमकडनं. 2 कॅच ड्रॉप झाले आणि त्याच ठिकाणी मात्र अभिषेकनं फायदा उचलला आणि 17 धावा कव्हर करून दाखवल्या भादवड एच्या विपक्षामध्ये. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल मिड विकेट डीप कडे जातोय, हवेत आहे, कॅच सुद्धा सुटतोय. खराब फिल्डिंगचं प्रात्यक्षिक. एकानं स्टार्ट घ्यायचा होता आणि एकानं बॅकअप द्यायचा होता. कुठेतरी क्षेत्ररक्षणाची गणित आज बिघडतायत भादवड टीमची. फायदा मानकोली टीमला होतोय आणि रन रेट वाढतोय तब्बल 19 वर. नेक्स्ट बॉल काय खरी राईट आर्म ओव्हर द विकेट. पुल केले बॉलला, हवेमध्ये बॉल धावत राहतात बॅटर आहे, हवेमध्ये चेंडू, 1 धाव कंप्लीट. जगुदादाचा बॅलन्स जातोय आणि इथे 1च्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 ने मात्र पुढे वधारली 21-21 या धावसंख्येवर. की सूरज सर मला वाटतं फलंदाज कुठेतरी क्षेत्ररक्षणाची फिरकी घेत आहेत, असे फटके आपण त्यांच्या हवेमध्ये पाहतोय. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार म्हणजे 3 मोठे फटके आलेले आहेत. त्यामुळे 2-2 धावांनी सुद्धा रन रेट 2 ओव्हरला 25+ जाऊ शकतोय. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बॅटर धावा कव्हर करतायत. एकदा का पहिल्या 2 ओव्हरला धावा 25-30 झाल्या तर मात्र पुढच्या 2 ओव्हरला 40 धावा सुद्धा होऊ शकतायत. कारण विकेट हातामध्ये राखल्या तर काय घडेल. सुभाष पाटील बॉलिंग मार्कवर तयार. टायमिंग टेम्परामेंट फसतोय काय, डीप लॉंग ऑफला झेल, विकेट काढली सुभाषनं. अभिषेक मला वाटतं या ठिकाणी बाद होत आहेत. बॅक टू डगआउट. एक मोठी विकेट मात्र मिळते भादवड ए टीमला, मानकोली ए टीमची. मिस्टर अभिषेक बॅक टू डगआउट. नक्कीच योगेश मात्रे नानानं वायडिश लॉंग ऑफला अभिषेकचा मात्र झेल टिपलाय. नक्कीच जिथे कैलास जाधवला दिलीप मोरे यांनी पारितोषिक झेलसाठी जाहीर केलं आहे, मात्र अभिषेकचे नक्कीच 1 ते 2 झेल सुटलेले आहेत. तसे सुभाष पाटीलला देखील पारितोषिक आहे, संतोष मोरेला देखील पारितोषिक. दिलीप मोरे जोशीलवन भादवड बी संघाचे यष्टीरक्षक फलंदाज यांनी लावलेले आहेत. धन्यवाद. नवीन बॅटर हा शॉट मात्र अभिषेकांना स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्यात त्यांनी प्रयत्नही केला होता, परंतु बॉलरची चमत्कारी गोलंदाजी, बॉलला स्विंग केलं आणि त्यामुळे बॉल तेवढ्याचा बॅटच्या रडारमध्ये परफेक्ट सेंटरला आला नाही. थोडीशी मात्र आउटसाईड बॉलला टर्न केलं आहे आणि त्यामुळे वायडिश डीप लॉंग ऑफला झेल झालेला आहे. कलात्मक गोलंदाजी. तिसऱ्या बॉलला विकेट मिळते. 9 चेंडू, धावसंख्या फळकर 21 आहे. 21 स्कोर ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या ओव्हरमधील 3 बॉल बाकी. चौथ्या बॉलवर पुन्हा आडव्या बॅटनं खेळलाय. मिड विकेट डीपकडे चेंडू, क्षेत्ररक्षणाची चांगली भूमिका, परफेक्ट थ्रो विकेट किपरकडे पोहोचतोय आणि एक सिंगल धावेवर समाधान मानावं लागतंय. न्यू बॅटर आलेले आहेत ते म्हणजेच पाहू शकता आपण अविनाश योगेशच्या साथीला आहेत आणि आता स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळत आहेत ते मिस्टर योगेश दळवीवर. आता मात्र जबाबदारी वाढलेली आहे, कारण या इनिंगमधील बघितले आपण तर 14 बॉल अजूनही बाकी येणे. या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये फक्त 4च धावा. सुभाष पाटील आत्ता मात्र रन रेट कव्हर करतोय भादवड ए टीमची ताकद वाढवायला. 22 स्कोर ऑन बोर्ड. पुल केलाय आणि योगेश दळवीला धोका निर्माण केलाय.
विकेट काढलेली आहे. सुभाष पाटील गोलंदाजीचं अस्त्र चाललं आणि दोन फलंदाज महत्वाची ओपनिंग जोडी तंबूच्या असल्याला मानकोली ए टीमला दुसरा धक्का. बघा सूरज सर, पहिल्या ओव्हरमध्ये काहीसे झेल ड्रॉप झाले होते, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहिले तर चांगले झेल इथे पाहिलेत. खास करून आपण जो योगेश दलवीचा या क्षेत्ररक्षण झेल टिपलाय, हा मॅचचा टर्निंग पॉईंट कदाचित ठरू शकेल. कारण की योगेश दलवे एक चांगला फलंदाज चौथ्या मानकुले संघाकडून गणला जातोय. अगदी सस्त्यामध्ये बाद करण्यात यश आलंय गोलंदाजाला. नवीन नशिबाची साथ पहिल्या षटकामध्ये मिळाली म्हणून 17 धावसंख्या फळकावर लागली. दुसऱ्या षटकात नशिबाची साथ ही सुभाष पाटील भादवड ए टीम बॉलरला मिळाली. 2 विकेट मात्र अगदी बघितलं आपण तर 5 बॉलमध्ये कव्हर केलेले आहेत. धावसंख्या 5च खर्च केलेली आहे, म्हणजे रनरेटलाही थांबवलं आहे. आणि महत्त्वाचे विकेट जे कोहिनूर होते बॅटिंगमध्ये, अभिषेक आणि योगेश, ओपनिंग जोडी तंबूच्या असलेला आहे. आणि आता अविनाशच्या साथीला श्रीराम. अविनाश एका धावेवर खेळत आहेत, श्रीराम फ्रेश आहेत, शून्यावर आहेत. नवीन बॉल, एक पहिल्या बॉलचा सामना करतील आणि इथून पुढे आता मानकोली ए टीमची स्वतःपरीक्षा असेल. स्कोर थांबलेला आहे 22 या धावसंख्येवर. अंतिम बॉल असेल दुसऱ्या ओव्हरचा. कव्हर झोनमध्ये मात्र बॉलला तटवले अलॉंग द कार्पेट. या ठिकाणी एक धाव जितायच्या पाहिजे तेवढीच मात्र पाहायला मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो केला जाईल, पोहोचेल का बॅटर, आणि इथे बघितलं आपण तर विकेट जाते. तिसरा हादरा बसतोय मानकोली ए टीमला. 12 बॉलमध्ये 3 गडी गारद केलेत, 3 विकेट गमावल्या. अगदी दुसऱ्या षटकात 3 विकेट गेलेले आहेत आणि धावसंख्या फळकावर 17 वरनं पोहोचली 23 वर. खूप चांगली बॉलिंग, फक्त 6 धावा खर्च केल्या सुभाष पाटील यांनी. जोशी 11 भादवडनं अचानक कमबॅक केलंय. थोडीशी घाई शॉट सिलेक्शनमध्ये मात्र झाली. अभिषेककडनं तेवढीच चुकी झाली, दळवी यांच्याकडनं, योगेश यांच्याकडनं. आणि आता रनआउटचा आताहीपणा मात्र महागात पडेल की नाही. येणारे 12 बॉल, येणाऱ्या 2 षटकांमध्ये धावसंख्या ही मात्र 45 की 50 पर्यंत पोहोचेल की नाही हेच मात्र ठरवतील. जर 2 ओव्हरला धावसंख्या 23 होऊ शकते, तर मात्र पुढच्या 2 ओव्हरला अजून 23 किंवा 25 धावा येतील का, इथे समीकरणं जोडतील का चौथा मानकोली ए टीम, चौथा हिरवा मानकोली टीम. लयामध्ये धावसंख्या आहे, कारण बघितलं आपण तर 11.50चा रन रेट हा कमी नाही या खेळपट्टीवर. कालच्या दिवसभरामध्ये 11.50चा रन रेट ज्यांनी ठेवला त्या पहिल्या 2 ओव्हरला त्यांची धावसंख्या 55 पर्यंत गेली होती. आणि आता 23 या धावसंख्येवर धावसंख्या आहे, 11.50चा रन रेट आहे. तिसरं षटक खूप निर्णायक असतं 4 ओव्हरमध्ये. गणित जोडण्याकरिता, समीकरण वाढण्याकरिता, स्कोर मोठा होण्याकरिता हे षटक मात्र जबाबदारी घेऊन येतोय. जोशी 11 भादवड टीम. बॉलर्स नेम गुरु, न्यू बॅटर नेम श्रीराम आणि संतोष. अविनाश आणि संतोष. श्रीराम बाद झालेले आहेत. बघूया गुरु यांचा पहिला बॉल. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. आणि या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू, स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू झालेले आहेत आणि अनेक राष्ट्रीय खेळाडू ज्यांनी घडवलेले आहेत. लकी उर्फ प्रवीण जोडले यांचं आगमन झालेलं आहे. प्रवीण गोंदले म्हणजे एक मोठं नाव आहे या महाराष्ट्राच्या कबड्डीच्या पटलावर. अगदी पुंडलिक गोरले आणि लकी यांची नावं घेतली की ठाणे जिल्हा कबड्डी आठवते. आपलं कालवारच्या क्रीडानगरीमध्ये जय कालिका माता क्रीडा मंडळकडनं लकीजी आपका हार्दिक स्वागत आहे. पहिल्या बॉलला सिंगल आहे, धावसंख्या 24 झाली आहे. 13 बॉल 24. पुन्हा एकदा कलात्मक गोलंदाजी. बॅटरला मात्र या ठिकाणी शफल खेळण्यात भाग पाडलं. 1 धाव कव्हर केली. 2 बॉल खूप चांगले टाकलेले आहेत मिस्टर गुरु भादवड. भादवड ए टीम या ठिकाणी संघर्ष देते. न्यू 40 चाचणी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं जय कालिका माता क्रीडा मंडळनं सातत्यपूर्वक मात्र नियोजन व्यवस्थापन खूप चांगलं ठेवलं आहे. आज मेगा फायनल आहे आणि पारितोषिकांवर पारितोषिकांची खैरात आहे. फुल टॉस बॉल फेकून दिलाय मिड विकेटकडे. सीमा रेषा पार, चौकार, 1 बाउन्स, बाउंड्री. पंच चर्चा करतायत आणि हा जातोय षटकार. अगदी क्रुशल मोमेंटला या ठिकाणी बॉल होता, आतमध्ये पडले की बाहेर. मंगेशजी पाटील, पंकजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. पंकजी पाटील वेलकम वेलकम. मॅचकडे बघूया आपण पुन्हा एकदा. 15 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावर आहे 31. 31 धावा
पहा, पहिल्या ओव्हरला 17 धावा, दुसऱ्या ओव्हरला 6 धावा, तिसऱ्या ओव्हरच्या 3 बॉलमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. इथे रन रेट वाढतोय मानकोली ए टीमचा. तिसऱ्या ओव्हरला 2 धावा घेण्याचा चंग आहे. 1 धाव झाली पूर्ण. दुसरा प्रयत्न आणि इथे क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, तोपर्यंत बॅटर ही पोचतोय आपल्या सेफ झोनमध्ये. अगदी 2-2 धावांनी सुद्धा धावफलक रन रेट 12-14चा मिळू शकतोय, कारण एक षटकार आलेला आहे. या गेम प्लॅनिंगने मात्र बॅटर खेळतायत मिस्टर अविनाश. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा 4 बॉलमध्ये आलेल्या आहेत. अजूनही 2 बॉलमध्ये जर 4 ते 5 धावा आले तर रन रेट उत्तम राहील. एखादा मोठा फटका या 2 बॉलमध्ये कव्हर केला तर मात्र रन रेट खेचायला पुढच्या षटकात काम येईल. या 2 बॉलमध्ये जर विकेट काढली भादवड ए टीमचे गोलंदाज गुरु यांनी, तर अंतिम षटकात कुठेतरी मोठ्या फटक्यांना थांबवण्यासाठी एक नामी संधी असेल. अलॉंग द कार्पेट चेंडू येतोय, त्यामुळे या ठिकाणी कॅचला संधी नाहीये. रनआउटला संधी मिळेल का? दुसरा प्रयत्न, थ्रो पोचेल का? 2 धावा पुन्हा एकदा घेतले जात आहेत. अगदी डीप लॉंग ऑन वायडी लॉंग ऑफला जे फिल्डर आहेत ते प्रयत्न करतायत, परंतु बॅटर पहिली धाव इतक्या जोरकसरित्या घेत आहेत, एवढे जोरदार घेत आहेत की दुसरी धाव सहज पूर्ण होते. स्कोर मात्र या ठिकाणी थांबत नाहीये. स्कोर मोठा आहे, 35. 17 बॉलमध्ये 35 धावा म्हणजे उत्तम कामगिरी म्हणावी लागेल. पहिल्या ओव्हरला 17 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 18 धावा पहिल्या 11 बॉलमध्ये मात्र घेतलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या षटकात 17 धावा जर आल्या नसत्या तर रन रेट थांबलाही असता. पूल केलंय, परफेक्ट म्हटला तो क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली आणि कॅच पकडतोय. व्हॉट फिल्डिंग. योगेश नाना यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय दर्जेदार 40+ क्रिकेटपटूंचं क्षेत्ररक्षण असावं योगेश नाना यांनी दाखवून दिलेले. पॉवरफुल मॅन, पॉवरफुल फिल्डिंग. स्कोर होतोय 35. नक्कीच सूरज पाटील सर, आतापर्यंत योगेश नाना यांना 2 उत्तुंग झेल पकडलेले आहेत. हा तर एक रनिंग झेल होता अविनाश मालीचा आणि याआधी अभिषेक. असे 2 महत्त्वाचे खेळाडूंचे 2 झेल योगेश नानानं या सामन्यातून टिपलेले आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. हा खूप महत्त्वाचा कॅच होता सर, कारण अविनाश फॉर्ममध्ये होता, षटकार ठोकला होता, 2-2 धावा 3 बॉलवर कव्हर केल्या होत्या. रन रेट थांबवण्यासाठी हा प्रयत्न खूप फायदेशीर राहील का? नक्कीच. अगदी योगेश नाना यांच्यासाठी महादेव मामा चौधरी पूर्णा यांच्याकडून या झेलला पारितोषिक आलंय. धन्यवाद जय भोईर आणि महादेवजी चौधरी, आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मान्यवर कक्षामध्ये मोरोई स्पोर्ट दिवे या संघाचे संघनायक अनेक राष्ट्रीय कबड्डीपटू प्रवीणजी गोंडली लक्कीभाई यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विद्यानंद पाटील, आपलं देखील स्वागत आहे. सुस्वागतम, वेलकम. यापुढील सामना टॉससाठी लगेच रेडी राहायचे. अंतिम ओव्हर संपली की लगेच या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. जॉली कामतघर टीम कॅप्टन, न्यू तुफान पिंपळास कॅप्टन. आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. नेक्स्ट मॅच टॉस या ठिकाणी केला जाईल. कुलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतात. नाव आहे सचिन नाईक, भादवड ए टीम. मानकोली ए टीमच्या बॅटरनं कव्हर क्लास फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार. 1 बाउंड चौकार. लाजवाब बॅटिंग. जर असे बॉल्स जर समोर नजरेमध्ये बघायला मिळाले तर बॅटर मात्र सोडणार नाहीत. चौथा हिरवा मानकोली ए टीम. नक्की. धन्यवाद सूरज सर, दिलीप मोरे सर आणि संदीप मोरे, कैलास जाधव आणि सुभाष पाटील यांच्यासाठी स्पेशली शुभेच्छा पाठवल्यात. धन्यवाद दिलीपजी मोरे. पहिल्या बॉलला चौकार. धावसंख्या 39 वर आकडा पोहोचतोय. फायटिंग टोटलकडे वाटचाल आता मानकोली ए टीमची जोरदार आहे. हा बॉल लाईन त्यातल्या सुपर पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी सांगता दुसऱ्या बॉलची झालेली आहे. 4 बॉल शेवटचे अंतिम राहतील या इनिंग मधील, या अंतिम षटकातील. प्रेक्षकांच्या नजरा आहेत की चौथा हिरवा मानकोली बॅटर मिस्टर संतोष अटॅक करतील का, की सचिन नाईक भादवड ए टीम गोलंदाज रोखतील का.
बॉलला दिशा जरूर दिली आहे. चेंडू मात्र शॉर्ट लेग झोनकडे मात्र वळालेला आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव तेवढ्याच वेगानं फलंदाज पोहोचेल का? 2 धाव कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र कॉलिंग खूप चांगला आहे. पोहोचेल का या ठिकाणी बॅटर? तर इथे मात्र रनआउटची विकेट. 2 धावा आल्या तिसऱ्या बॉलला. एक रनआउटची विकेट गमावताना. आतापर्यंत विकेट गमावलेली आहेत त्या 5 विकेट. पाच विकेट अर्धी टीम तंबूच्या असल्याला पोहोचलेली आहे आणि धावसंख्या फळकावर फायटिंग टोटलमध्ये सामना स्थिर आहे. 41-41. हे शेवटचे जे 3 बॉल आहेत ना, ह्या 3 बॉलवरच्या जर 12 धावा आल्या तर फायटिंग टोटलला अंतिम ओव्हरला त्याच धावसंख्येवर मात्र ताकदीने मानकोली टीमेला लढायला संधी असेल. हे 3 बॉल जर भादवड ए टीमच्या बॉलरनं डॉट करून दाखवले तर इतिहास रचला जाईल. सचिन नाईक समोर आव्हान. हवेमध्ये बॉल कॅच दूर राहतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न कॉलिंग केलं. इथे 2 धावा मिळत आहेत. जग्गू हे बॅकअपसाठी जरूर पोहोचले. वडिश डीप लॉंग ऑन झोनमध्ये ऑन साईडला मात्र चांगल्या पद्धतीने मात्र धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि 2 बॉल बाकी राहत आहेत. आता मात्र आक्रमकता दाखवावी लागेल. ना सोचना आहे बस ठोकना आहे. करून दाखवतील का? पुन्हा एकदा वडिश डीप लॉंग ऑफ झोनमध्ये चांगली फिल्डिंग. नाना त्या ठिकाणी आहे. थोडेसे फंबल झालेत. त्याचा फायदा मात्र मानकोली टीमला झाला आहे. 1च्या ठिकाणी 2 धावा. धाव फलक मात्र 45 वर पोहोचलेली आहे. डॉट केलं तर 45 वर आकडा राहील. षटकार ठोकला तर 51 वर सुद्धा जाईल. खूप चांगली बॉलिंग मात्र या ठिकाणी सचिन नाईक यांनी केलेली आहे. पहिल्या बॉलला चौकार जरूर कव्हर ड्राईव्हचा बसला. त्यानंतर 4 बॉलमध्ये उत्तम कामगिरी. फक्त खर्च केल्या 6 धावा. मिस्टायमिंग स्ट्रोक. हवेमध्ये बॉल आणि इथे कॅच ड्रॉप झालाय म्हणजे धाव 1 मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो करतोय आणि इथे बॅटर पोहोचतोय. 2 धावा कंप्लीट. 47 धावसंख्या झाली आहे. विजयाकरता 48. खूप चांगली मॅच होईल कारण संघर्षासाठी या धावा पुरेशा आहेत या खेळपट्टीवर. काल अंतिम सामना बघितला आपण 32 धावांवर मॅच ही मात्र शेवटच्या षटकामध्ये आली होती. आता 48 धावा आहेत म्हणजेच आता ही मॅच संघर्षाला आहे. सामना स्थिर आहे. पहिली इनिंग फक्त संपलेली आहे. पूर्वार्ध आहे. उत्तरार्ध बाकी आहेत. जाऊया टॉस बॉक्समध्ये. जॉली कामतगर न्यू तुफान पिंपळास. मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण जातो तोपर्यंत कर्णधार आपण पोहोचायचं आहे. कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. जॉली कामतगर टीम आणि न्यू तुफान पिंपळास मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण जात आहोत. लकी गोंधली यांचा सन्मान केला जाईल. लकी गोंधली म्हणजेच कबड्डीचा आत्मा. अनेक राष्ट्रीय खेळाडू ज्यांनी घडवले. खरं तर आपण राष्ट्रीय खेळाडू बनणं आणि आपल्यासोबत दुसऱ्याही राष्ट्रीय खेळाडूंना मोटिवेशन देणं अगदी जय बदन क्रीडा मंडळाचे वासिनचे खेळाडू असलम इनामदार यांचे कोच पुंडली गोले यांचे खासमगाव मित्र कालवारकरांवर ज्यांचं नितांत प्रेम आहे. कालवारकरांचं त्यांच्यावर प्रेम आहे असे लकी गोंधळी या ठिकाणी आहेत आणि लकीजी यांचं स्वागत आणि सन्मान श्री कालिका माता क्रीडा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी अण्णा यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. 40+ खेळाडू मंडळाचे सदस्य अण्णा सुद्धा कबड्डी प्लेयर आलेले आहेत आणि क्रिकेट सुद्धा खेळत आहेत आणि अण्णांचे चांगले मित्र आहेत लकीजी. एक मोठं नाव महाराष्ट्र कबड्डी क्षेत्रामध्ये असलेले व्यक्तिमत्व. अनेक फायनल ज्यांनी मात्र ठाणे जिल्ह्याचे असतील. अनेक फायनल ज्यांनी मात्र जिंकलेले आहेत. असलम इनामदार यालाही मार्गदर्शन कित्येक वेळा लकीजी यांनी केलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. एक महान कबड्डी प्लेयर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू लकीजी यांचा सन्मान केला जातोय. वेलकम वेलकम. ओके थोडासा बदल आहे. विनिंग टीम वर्सेस जय दुर्गा सुरई हा सामना होईल.
नक्कीच रमा जिमचे मालक आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला नेटची व्यवस्था, चेंडूंची व्यवस्था आणि खेळाडूंसाठी एक खेळाडू कक्ष स्पॉन्सर झालेला आहे. स्वर्गीय अशोक तुकाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव रमा म्हात्रे यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. कालिका माता नवीन 40+ संघाच्या वतीनं रमा जिमचे मालक या स्पर्धेसाठी ज्यांचं लाख मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे त्यांचं देखील आपण शुभ सन्मान करू. सचिन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान संपन्न केला जाणार आहे. चला आयोजन कमिटी आपण जरा घाई करा. बघा थोडीशी सामन्यामध्ये आपण बदल करतोय. आपण अगोदरच अनाउन्समेंट केली आहे. सुरेश संघाला आपण थांबवलं आहे. चालू सामन्यातून विजेता आणि जयदुर्गा सुरी असा पुढील सामना होईल. आणि आज फायनल डे असल्यामुळे दुसऱ्या फेरीचे कंपल्सरी सामने 3 ओव्हरचे असतील अशी सूचना आमच्यापर्यंत आयोजन कमिटीने पोहोचवलेली आहे. स्वागत आणि सन्मान केला जातोय. चला सलामीर जोडी जगदीशजी नाईक आपण त्वरित खेळपट्टीकडे रवाना करायचे. रमा म्हात्रे यांना शॉल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. धन्यवाद रमा म्हात्रे. असाच शुभ आशीर्वाद प्रेम आमच्या संघावर राहू द्या हीच आम्ही अपेक्षा करतोय. धन्यवाद. चला सलामीर जोडी पाठवा. आपले ऑफिशियल पंच सूर्यकांत मोरे सर, शिवम मोहिती सर आपण मैदानाचा ताबा घ्या. अतिशय चांगली स्पर्धा. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळ मान्यता प्राप्त चाचणी स्पर्धा. वेलकम. गावदेव चौट्या डुंगे या संघाचे खेळाडू आणि आमचे परममित्र जय भोईर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे पंच सुनील म्हात्रे सर आपलं देखील सरचे स्वागत आहे. वेलकम. प्रवीणजी भगत सिनियर 40+ गावदेवी वडगार डुंगे या संघाचे खेळाडू आहेत. आपलं देखील स्वागत. जाऊया आपण सामन्याकडे. मी समालोचक कलराम केने आपलं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय आणि आपल्याला घेऊन चालतोय चालू सामन्याकडे. सामन्याचं दुसरं सत्र. नक्कीच पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकलात वाडा परिसरातील एक पहाडी आवाज सूरज पाटील सरांचा. आणि आता दुसऱ्या सत्रासाठी समालोचन कक्षासमोर मी सज्ज होतोय. सामना सुरू होतोय. सलामीर जोडी जगदीश नाईक आणि संदीप मोरे. गोलंदाज नेहमीप्रमाणे अगदी 44वा मानकुली संघाचा बिंदास माली याला अविनाश मालीनं पहिल्या ओव्हरसाठी पाचारण केलेलं आहे. नक्कीच अगदी गतवर्षीचा अध्यक्ष चषक जो आपण मानकुलीच्या क्रीडानगरीमध्ये खेळलो होतो गणेशदादा केनी यांच्या अध्यक्षच्या माध्यमातून पहिला अध्यक्ष चषक आणि त्याचा मानकरी जोशीलोन भादवड हे संघ राहिला होता. 44वा मानकुली बी संघाला पराभूत करून तो अध्यक्ष चषक पटकावला आणि जगदीश नाईक यांची भूमिका त्या अध्यक्ष चषकामध्ये खूप महत्त्वाची राहिली होती. 48 धावांचं लक्ष आहे. बरोबर आपण 4 ओव्हरचा विचार केला तर 12च्या सरासरीनं या 48 धावा बनवायच्या आहेत. आणि दोन्ही संघांना आम्ही पुन्हा एकदा सांगतोय विजयी संघ जो होईल त्याला पुढील सामना लगेच जयदुर्गा सुरी या संघाबरोबर खेळायचा आहे. चला योगेश दलवी सर वेल कमी घ्या प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. अविनाश माली या संघाचे संघनायक आहेत. विनोद भगत साई कृपा डुंगे संघाचे संघनायक. विनोदजी भगत आपण यायचं आहे. विकास भाऊ नाईक आपलं देखील स्वागत आहे. विकास भाऊ आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या. तर गेम ऑन होतोय.
जगदीश नाईक आणि संदीप मोरे 48 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी जोशी इलेव्हन भादवाड हे संघाची सलामीट जोडी. बिंदास माली ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू पुलच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे एसटी रक्षक काहीशे बीट झाले होते. योगेश दलवी बिंदास माली थोडेसे नाराज, चेंडू बॅटला स्पर्श झाला होता की काय. नक्कीच अगदी बिंदास माली थोडेसे निराश आहेत. इथे हा जर झेल पकडला असतं तर नक्कीच एक आनंद उत्सव साजरा मात्र क्षेत्ररक्षकांनी इथे केला असता. ते फटका उडवला, बघूया उंची मिळाली, लांबी मिळणार का. नक्कीच एका टप्प्याने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न नक्कीच दोन दोन क्षेत्ररक्षक करतायत. 2 धावींनी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलंय. जॉली स्पोर्ट कामतघर आणि न्यू तुफान पिंपलास, बघा दोन संघ जर हजर असतील तर लगेच आपण संपर्क साधा. तुफान पिंपलासचे सुनील उपस्थित आहेत, शरदजी भोईर, जॉली स्पोर्ट कामतघर, शरद भोईर, विरू पाटील, दोन चेंडूमध्ये 2 धावा. योगेश दलवीनं आपली जागा चेंज केलेली आहे. नक्कीच हा एक मित्र म्हणून चांगला निर्णय, कारण की योगेशची मानसिकता जर नसेल तर नक्कीच त्यांनी हा चांगला निर्णय घेतला असं म्हणायला हरकत नाही आहे. शॉर्ट लेगला उभे आहेत, पंचांच्या अगदी उजव्या बाजूला इनफिल्डच्या आतमध्ये यष्टीरक्षक म्हणून कालराम माली. इथे फटका जगदीश नाईकचा, अविनाश मालीला चेंडू टाटा बाय बाय करत सीमा पार जातोय. 6 धावांसाठी षटकार. जगदीश नाईक स्वतःवर स्ट्राईक का ठेवतात याचं उत्तम उदाहरण त्यांनी दिलंय. रवींद्र ठाकूर यांना देखील आपण अगदी डीप मिड विकेट रिझनला पाहतोय. अविनाश माली काऊ कॉर्नर वाईडिश लॉंग ऑनला आहेत. एसटी रक्षक कालराम माली आहेत. शॉट फाईनला संतोष केनी, शॉट थर्डमॅन, कव्हर पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ श्रीराम आहेत. अभिषेक चांगले खेळाडू संघामध्ये आहेत. देवानंद भोईर देखील मिडॉनवर आहेत. पुढील चेंडू जगदीश नाईक यांचा फटका फसलाय आणि अविनाश माली यांच्याकडून झेल सुटणं फार कठीण. चांगला झेल कॉर्नर रिजनला टिपलाय आणि ते पहिला मोठा धक्का लागतोय जोशी इलेव्हन भादवाड हे संघाला जगदीश नाईक यांच्या रूपानं. अविनाश मालीकडे सध्या संघनायकाची जबाबदारी आहे आणि चौथ्यावा मानकुल हे संघाला चालू सीझनसाठी नवीन ड्रेस कोड अविनाश माली यांच्याकडून स्पॉन्सर झाले. त्यांचे स्वर्गवासी पिताश्री मानकुले गावचे उद्योजक आणि माजी उपसरपंच बालराम विठ्ठल माली यांच्या स्मरणार्थ केतन बालाराम माली आणि अविनाश बालराम माली यांना ड्रेस कोड दिलेला आहे. त्यांचे देखील मंडळाच्या वतीनं आभार. नवीन फलंदाज येत आहेत सुभाष पाटील, संघाचे संघनायक आहेत, आणि दिलीप मोरे यांनी सुभाष पाटील यांना सलग 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि संदीप मोरेनं सलग 3 चौकार मारले तर त्यांना देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. आता पारितोषिक तर लागणारच आहेत. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला गणेशदादा केनी अध्यक्ष साहेबांचा संघ चौथायरवा मानकुली, तर दुसऱ्या बाजूला मनोहर जोशी आणि मुसाबाई यांचा संघ आपण पाहतोय जोशी इलेव्हन भादवाड. अतिशय चांगली स्पर्धा. स्पर्धेचा आजचा चौथा आणि अंतिम फायनल डे. गोलंदाज बिंदास माली. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा ओव्हर सुरू आहे. 4 चेंडू 8 धावा 1 विकेट.
इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज बिंदास माली, एक सहज साधा सोपा झेल ड्रॉप झालाय. बिंदास मालीच्या अगदी मनामध्ये काही विचार सुरू आहेत. असे झेल बिंदास मालीनं कित्येक सामन्यातून टिपलेत. धावसंख्या 9. 9 धावा. शेवटचा एक चेंडू या इनिंगचा शिल्लक. जगदीश नाईक बाद झाले. 4 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान देऊन सुभाष पाटीलनं एका धावीने आपलं अकाउंट ओपन केलंय. इथे मोरे यांनी चेंडू अगदी सरळ बॅटनं खेळलाय. लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून इथे श्रीराम आणि देवानंद भोईरचे प्रयत्न काहीसे निष्फळ ठरलेत. चेंडू सीमा पार. हा नशिबाचा चौकार. असं वाटलं नव्हतं चेंडू बॅट मधून निघाला. या चेंडूवर 4 धावा येतील. नक्कीच एक लकी चौकार म्हणावं लागेल. मोरे, संदीप मोरे यांच्यासाठी 2 मारले तर दिलीप मोरेकडून पारितोषिक, आणि षटकार मारले सुभाष पाटीलनं, त्यांना देखील पारितोषिक आहे. जॉली स्पोर्ट कामतगार संघनायक न्यू तुफान पिंपला संघाचे संघनायक इथे सुनील भाऊ उपस्थित आहेत. चौठायरबा मानकुले हे संघाचे 12वे खेळाडू आमचे रमाकांत केनी आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. आपलं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. कालिका माता नवीन 40+ संघाचे सिनियर खेळाडू नरेशदादा म्हात्रे यांचे इथे शुभागमन होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 1 बाद 13. आता उर्वरित 3 ओव्हरमध्ये धावा बनवजेत 35. वेलकम शरदजी भोईर, जॉली स्पोर्ट कामतगार या संघाचे संघनायक, एक अष्टपैलू खेळाडू. स्वतः अविनाश माली आलेत. चौठायरवा मानकुले संघाकडे भरपूर पर्यायी गोलंदाज आहेत. अगदी चांगले चांगले गोलंदाज. त्यामध्ये अभिंद्र ठाकूर असतील, योगेश दलवी, श्रीराम आहेत. अभिषेक देखील एक चांगला खेळाडू आहे. बघूया अविनाशनं स्वतः दुसरं ओव्हर टाकण्याची तयारी दर्शवलेली आहे. क्षेत्ररक्षक मात्र आता विखुरलेला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. अविनाश माली ओव्हर द विकेटनं. षटकातील पहिला चेंडू हवेमध्ये आहे. नक्की चेंडू सेफ लँड होईल. मिडनवरून चेंडूला ठाकूरनं उचललाय. 2 धावा सुभाषच्या खात्यामध्ये. 2 धावा नक्कीच ॲड होतील जोशी इलेव्हन भादवड संघाच्या फलकामध्ये. धावसंख्या 15. 15 धावा 7 चेंडू 1 विकेट. जगदीश नाईक यांच्या रूपानं आज योगेश नानाचं कौतुक होईल. ज्ञानेश्वर चिकणे सर 2 उत्तुंग झेल टिपलेत. बॅकफुटला जाऊन क्लास फटका केलेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला अडवला जातोय. 2 धावा. 2 धावीने संघाची टोटल 17 वर जाऊन पोचलेली आहे. अतिशय चांगली स्पर्धा, अतिशय चांगलं अगदी मंडप डेकोरेशन आपण पाहतोय. परेश काबूकर, वडुनवगर, चांगली म्युझिक सिस्टीम, चांगला आवाज. गेले 4 दिवस या क्रीडानगरीमध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, त्यांचं धन्यवाद आमच्या समालोचक परिवाराच्या वतीनं. इथे चेंडूला अगदी समोर ठेवलाय. 20 मध्ये हा फटका खेळले होते. चांगला झेल टिपलाय ठाकूरनं. इथे सुभाष पाटील यांच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. अजिंक्य पाटील यांच्याकडून योगेश नाना म्हात्रे यांच्यासाठी सलग 2 षटकार आले. 3 सलग 3 षटकार. 1111 2000. यस चालेल, योगेश मारतील. 2 झेल टिपलेत. 3 षटकार मारायचे आहेत. आणि नक्कीच आमचे समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सरांकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक.
अजिंक्य पाटीलनं नक्कीच या स्पर्धेमध्ये आम्हाला ट्रॉफी देखील स्पॉन्सर केलेत. स्वर्गीय रमेश मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ अजिंक्य रमेश पाटील. बघूया 3 षटकारासाठी तब्बल 2,500 आहेत. इथे बॅटची कडा लागली होती. देवानंद भोईर तिथे दक्ष आहेत. शॉर्ट थर्डमॅनला धाव नक्कीच एक घेता आली असती, मात्र योगेशनं नकार दिलाय. पहिल्या ओव्हरमध्ये बिंदास मालीनं 13 खर्च केल्या, मात्र एक महत्त्वाचा विकेट देखील त्यांनी जगदीश नाईक यांच्या रूपाने मिळवलेला आहे. अविनाशनं 4 चेंडूमध्ये 4 दिलेत, 1 विकेट. गती कमी आणि इथे फसवलाय योगेश नानाला. इष्ट्यांच्या मागे चांगला झेल कालीराम मालीकडून. फलंदाज बाद. अविनाशला ठाऊक आहे योगेश नाना कुठल्या चेंडूची प्रतीक्षा करतोय. योगेश नानाला तुम्ही जेवढा वेगाने चेंडू टाकाल तेवढा वेगाने मारण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. इथे मात्र गतीनं बीट केला आणि अविनाश मालीचं कौतुक करावं लागेल. फलंदाजी करताना 1 षटकार, 2 सिंगल, 2 डबलनं 6 चेंडूमध्ये 12चं योगदान आणि ओव्हर नंबर 2 हाताळताना 5 चेंडूमध्ये 4 धावा देत 2 महत्त्वाचे गडी. नक्की सुभाष पाटील आणि योगेश नानाला बाद केलाय. वेलकम जितू मामा, आपलं सहर्ष स्वागत. विकासजी पाटील आपलं देखील स्वागत आहे. विनोदजी काटेकर आणि जितू मामा आपण आला असाल तर या स्टेजवर. जॉली स्पोर्ट कामतगरची A1 जोडी विनोद काटेकर साहेब आणि जितू मामा, संघटनेतील सर्वात सिनियर खेळाडू आणि नक्कीच दमन चषकाचा तो झेल A1 जोडी निलेश पाटीलचा अजूनही आठवतोय. जितू मामा यांचा चांगला फटका होता, अगदी शतरक्षकाला बीट करून चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. गुरुच्या बॅटमधून हा सुंदर चौकार आलाय. जोशी 11 भादवड ए संघासाठी. 2 ओव्हर 21 धावा. फलंदाज बाद झाले 3. 48 बनवायचे आहेत. 21 बनल्यात म्हणजे अजून 27ची गरज आहे. 13.50च्या सरासरीनं अजूनही 2 ओव्हरमध्ये धावा बनवायच्या 27. बघा आतापर्यंत या स्पर्धेचे लाडके आयोजक आणि आपल्या नवीन 40+ कालिका माता कालवार संघाचे संघनायक संभाजी म्हात्रेने सांगितलं आतापर्यंत आमच्याकडून 55 चेंडू इथून खर्च झाले आहेत. अगदी कॅल्सी परफेक्ट आहे. 4था दिवस आहे. 55 चेंडू गेलेत. त्याच्यातून आपल्या गावात किती गेलेत माहीत नाही, बाहेरचे खेळाडू किती नेलेत माहीत नाही, मात्र 55 चेंडू हरवलेले आहेत. चेंडू दिलेत रमा म्हात्रेनं. ते बोलतात कितीही जाऊ द्या मी आहे. बारा चेंडू 27 आणि विजयी संघ आणि सुरई यानंतरचा सामना होईल दुसऱ्या फेरीचा. जॉली कामतगार न्यू तुबान पिंपलास, आपण तयार असाल तर आपला सुरू करू. आज मैदान खाली ठेवला जाणार नाही कारण की आज मेगा फायनल डे आहे. 12 चेंडू 27 धावा. विनोदजी काटेकर साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये या. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे उपाध्यक्ष तसेच जितू मामा. चला योगेश दलवी. ओव्हर नंबर 3 खूप महत्वाचं ओव्हर. वेलकम अमोल पाटील, सुस्वागतम. क्या बात आहे. 55 गेलेत. थांबा 56 जुना चेंडू होऊ द्या. 55 गेलेत. 56 अब तक 56. योगेश दलवीचा पहिला चेंडू अगदी ऑफस्टम्पवरचा चेंडू होता. चेंडूला फक्त आणि फक्त हलक्यातनं टॅप केला आहे संदीप मोरेनं. संदीप मोरेला ठाऊक आहे माझ्यापेक्षा गुरु चांगले फटकेबाजी करतील. त्यांनी स्ट्राईक
रोटेट केलेली आहे. वेलकम विरू पाटील. गंगामाता गुंदवली संघ देखील या क्रीडानगरीमध्ये दाखल होतो. वेलकम, सुस्वागतम. चिकणे सर, आता आपले संघ भरले, प्रेक्षक देखील भरले. स्पर्धेची जी वेळ आहे ना ती अध्यक्ष साहेबांना सांगून कुठेतरी चेंज करावं लागेल. 9-10च्या जागी 11ला आपल्याला सामने चालू करावे लागतील. आत्ता आपली जत्रा भरली, आत्ता कुठल्या संघाला आवाज देण्याची गरज भासणार नाही जास्त. डीप मिड विकेट रिझनला झेल सुटलाय, मात्र चेंडू अडवलाय, हे महत्त्वाचं आहे. बघूया, 2 पूर्ण केलेत, तिसरीसाठी निघालेत आणि तिसरी देखील इथे धाव पूर्ण झालेली आहे. गुरु अगदी चेंडू बॅटच्या मधोमध घेत आहेत. 2 चेंडूमध्ये 7 वर खेळत आहेत. संघाची टोटल पोचली आहे ती 25 वर. 25 झाल्यात, 48 बनवायचे आहेत, म्हणजे अजूनही 23. 10 चेंडूमध्ये 23 धावा. वेलकम मयूर. जॉली स्पोर्ट कामतगार अगदी अमोल पाटील संघामध्ये आलाय आणि आता ताकद वाढलेली आहे. एकविरा ट्रान्सपोर्टचे मालक सचिन गुंदवलीकर आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आपलं देखील स्वागत आहे. इथे काय चाललंय, 2 फलंदाजामध्ये तालमील कुठेतरी अभाव पाहायला मिळतोय, समन्वय नाही आहे. संदीप मोरेना मला वाटतं विकेट द्यायची होती नक्की सचिन नाईकसाठी. बघूया, सचिन नाईकच्या खेळीची आज गरज आहे जोशी 11 भादवडे संघाला. आता धावा बनलेत 27. 9 चेंडूमध्ये 21. 48 धावांचं लक्ष आहे. सचिन नाईकला जुन्या फॉर्ममध्ये यावं लागेल. चिकणे सर, सचिन नाईकच्या आपण बऱ्याचशा खेळ पाहिलेले आहेत, मात्र कुठेतरी आपण पाहिलं तर 2022, 23, 24 सीझन सचिन नाईकसाठी डोकेदुखी ठरलेली आहे. बघूया, हंगामाची सुरुवात आहे. ही सिच्युएशन अगदी सचिन नाईकसाठी परफेक्ट आहे आणि या सिच्युएशनमध्ये त्याने अनेक वेळा बॅटिंग केलेली आहे. नक्कीच, मात्र योगेश दलवीचं नाव आपण पाहिलं तर नवीन 40+ क्रिकेट मंडळामध्ये नक्कीच चौठाराव मानकुले संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची गणना केली जाते तो समोर आहे सचिन नाईकच्या. क्वालिटी बॉलिंग आणि क्वालिटी बॅटिंग यामध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळू शकतं. नक्कीच योगेश दलवी आणि सचिन नाईक. 9 चेंडू 21 धावा. सचिन साठी हा चेंडू बॅटच्या आउटसाइड एज लागली होती. चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेगला संतोष केनीनं उचललाय. धाव मिळेल फक्त 1. एका धावीने संघाची टोटल 28. आता 8 चेंडू आणि 20 धावा. नक्कीच योगेश दलवीचे 2 चेंडू खूप काही सांगून जातील चौथ्या ओव्हरच्या गोलंदाजासाठी. बघूया, गुरुच्या हातून नक्कीच पहिले चेंडूवर अभिषेकचा झेल सुटला होता जगदीश नाईक यांच्या गोलंदाजीवर. वेलकम, सुस्वागतम. प्रगती क्वारीचे मालक संदेशट म्हात्रे यांचे बंधू आदेशट म्हात्रे यांचे इथे शुभागमन होते. त्यांच्या समवेत प्रशांतजी म्हात्रे आहेत. हरेश देवराजी, आपलं सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वांनी मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. इथे गुरुच्या बॅटमधून हा फटका सजलाय, अप्रतिम. बघूया इथे काय घडलाय. अगदी इथे 2 धावा धावून पूर्ण केलेत. नक्कीच थोडेसे क्षेत्ररक्षकाला मला वाटतं दुखापत झालेली आहे. चला लगेच फिल्डरला काय झाले ते बघा. पाण्याची सोय करा लगेच.
मला वाटतं तिथे संतोष होते. बघा यानंतरचा सामना असेल थोड़ा लांब बाउंड्री दादा. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलाय. काय चेंडू अडवलाय. झेल ड्रॉप झाला तरी मात्र संघाच्या 4 मूल्यवान धावा त्यांनी वाचवल्यात. नक्कीच अगदी योगेश नाना नंतर आपण पाहिलं तर संतोषचं या पहिल्या सामन्यातून आजच्या दिवसातून अप्रतिम क्षेत्ररक्षण. बघा जॉली स्पोर्ट कामतगार आणि न्यू तुबान पिंपलास असा पुढील सामना होईल. दोन्ही संघ तयारीत राहा. बघा मित्रांनो आयोजक आणि पंच खेळाडूंनी कुठल्याही प्रकारला इथे लाईव्हला रिप्ले पाहायला यायचं नाही. पंच जो निर्णय देतील कमिटीला जर वाटला तर ते पंचांना घेऊन रिप्ले पाहतील. कोणी डेरेसची मागणी करू नका प्लीज. या चेंडूवर फक्त 2 धावा आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. नक्कीच तिसऱ्या पंचांची सुविधा गेली 3 दिवस नाहीये. आजच्या 4थ्या दिवशी नसणार आहे. याची सर्व संघांनी
दखल घ्या. पंच आणि कमिटी त्यांना जर वाटलं तर ते तुम्हाला डिसिजन देतील, अन्यथा मैदानी पंच निर्णय देतील, तो मान्य करावा लागेल. सामना फायनल असो की पहिल्या फेरीचा असो, पंचांचा निर्णय अंतिम राहील. नक्कीच धन्यवाद. दोन्ही संघांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. जोशी 11 भादवड हे असेल, चौटारो मानकुले हे असेल, पंचांचा निर्णय अंतिम. पहिल्या स्पर्धेच्या दिवसापासून आम्ही सांगतोय ना, आज स्पर्धेच्या शेवटच्या दिवसामध्ये देखील सांगतो, आपल्याकडे तिसऱ्या पंचांची सोय नाही आहे. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. वेलकम गंगामाता गुंदावली, शरदजी म्हात्रे, संजयजी म्हात्रे, तसेच विनोद भाऊ आपलं देखील स्वागत. इथे फलंदाज बाद होतोय गुरु. काय चांगलं क्षेत्ररक्षण या सामन्यातून. नक्कीच संतोषचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 3 ओव्हर 5 बाद, धावा बनलेत 30. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा बनवलेत 18. काल आपण स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसातून क्वार्टर फायनलचा एक सामना पाहिला होता. जय गावदेवी काटई आणि बंद्र्यामारुती काल्हेर. 32 धावांचं लक्ष होतं. 18 चेंडूमध्ये 16 आल्या होत्या आणि शेवटच्या 6 मध्ये 16 होत्या आणि तो सामना जिंकला होता बंद्र्यामारुती काल्हेर संघाने. चला चौथायरवा मानकुले संघ, अविनाश माली बिंदाचा. चला आपण क्षेत्ररक्षण लावा मित्रांनो लगेच. 6 चेंडू 18 धावा आणि गोलंदाज येतोय अभिनव ठाकूर. एक चांगला गोलंदाज आहे. योगेश दलवीनं, अविनाश मालीनं चांगली गोलंदाजी केली. बिंदास मालीनं जरूर 13 धावा दिल्या, मात्र जगदीश नाईकचा एक महत्त्वाचा गडी त्यांनी बाद केला होता. पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8, तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये धावा अभिनव ठाकूरला वाचवायचे आहेत 18. फलंदाज कोण आलेत? जगदीश नाईक फलंदाजाचं नाव पोहोचवा आमच्यापर्यंत. दिनेश, 6 चेंडू 18 धावा. सचिन नाईक स्ट्राईकवर आहेत. अभिंदर ठाकूर लॉंग रन अप ना ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर श्रीराम यांना चेंडू बीट करून जातो सीमापार. षटकार. श्रीरामनी शेवटपर्यंत चेंडूवर नजर जरूर ठेवली होती. वायडिश लॉंग ऑन रणजित. 5 मध्ये 12, 36 झालेत. 48 बनवायचे आहेत. शेवटचे 5 चेंडू आणि 12 धावा. बघूया योगेश दलवी काहीतरी आपल्या सहकार्याला इथे कानमंत्र देताना. सामना खूप महत्त्वाचा आहे. आजच्या गटातून आपण पाहिले तर हे 2 संघ खूप ताकदवान, म्हणून सर्वांच्या आशा आहेत. इथे हा चेंडू बघूया, अगदी लेग स्टिकला मिस करून गेलाय. अविनाश मालिकचं कौतुक करावं लागेल. एका चेंडूमध्ये 7 धावा अभिंदर ठाकूरनं खर्च केलेत. आता 5 मध्ये 11. गणेशदादा केनी देखील ओम फोटोच्या माध्यमातून हा सामना पाहत आहेत. 5 चेंडू 11 धावांची गरज आहे पहिल्या विजयासाठी. हा फुलटॉस आणि इथे देखील सचिन नाईक बरसलाय. सचिन नाईकनं 2 मध्ये 2 ठोकलेत. अभिंद्र ठाकूरनं खराब गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे.
13 धावा 2 चेंडूमध्ये आलेत. आता विजयासाठी 4 चेंडू आणि 5 धावा. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. अभिंद्र ठाकूरनं मानकुली प्रीमियर लीगमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. नक्की संघातील सर्वात चांगला गोलंदाज म्हणून अभिंद्र ठाकूरकडे पाहिले जातोय. मात्र इथे काहीतरी थोडासा दडपण दबाव अभिंद्र ठाकूरवर जाणवतोय. चार चेंडू 5 धावा. अविनाश थोडेसे नाराज आहेत. बिंदास माली थोडेसे नाराज. पर्याय भरपूर आहेत. संघामध्ये 5 ते 6 असे खेळाडू आहेत की ते गोलंदाजी टाकू शकतील. अभिंद्र ठाकूर देखील खूप मोठा गोलंदाज आहे. मात्र इथं सचिन नाईकचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा पहिल्या विजयापासून. बघूया जोशी 11 भादवाड की चौठायरवा मानकुली. चांगला चेंडू अगदी इन स्विंगच्या अंदाजाना चेंडू पाहिलाय. फुल लेन डिलिव्हरी पाहिली होती आपण. 3 मध्ये 5, 4 मध्ये 5 होत्या आणि चेंडू आलाय डॉट. 43 धावा बनल्यात. 3 ओव्हरला 30 होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये 18ची गरज आणि नक्कीच 2 मध्ये 13 आलेत आणि हा चेंडू डॉट टाकलाय. 3 चेंडू 5 धावा. इथे अगदी चेंडूला केले डीप मिड विकेट रिजनला अविनाश माली चेंडूच्या समोर. इथे 2 धावा कंप्लीट झालेली आहेत. दोन धावा इथे सचिन नाईकनं कंप्लीट केले. धावसंख्या झाली ती 45. 2 चेंडू 3 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. चेसिंग कंपल्सरी आहे. 2 मध्ये 3 बनवावेच लागतील जोशीलोन भादवड संघाला आणि 2 मध्ये 3 रोखाव्या लागतील जर पहिला विजय संपादन करायचा असेल तर चौथ्या मानकुली संघाला. एका बाजूला गणेशदादा किनी यांचा मानकुली संघ तर दुसऱ्या बाजूला मनोहर जोशी हेमंत गुलवी मुस्ताबाई यांचा संघ जोशी 11 भादवाड. 2 मध्ये 3. 2 मध्ये 3 इथे अगदी लेट कट केलाय आणि काय कमालीचं क्षेत्ररक्षण. आता 1 चेंडू 2 धावा. आज फायनल डे आणि फायनल से पहिला फायनल मुकाबला. अभिनव ठाकूरचं देखील कौतुक. 4 मध्ये 5 होत्या. अनिरुद्ध नक्कीच अनिरुद्ध बापू अगदी संघाच्या मदतीला धावून आलेले आहेत. काय चेंडू पकडले. जेव्हा तुम्ही इष्टिरक्षकाच्या मागे शॉट फाईन लेग आणि थर्डमॅनला राहता तेव्हा तिथे चेंडू नेहमीच फिरून येतोय. अनिरुद्धचं कौतुक असेल, संतोषचं कौतुक आहे. अविनाशने देखील चांगला झेल टिपलाय. आता 1 मध्ये 2. आमच्या सूरज पाटील सरांच्या शब्दात सांगायचं दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या फासल्या फासफूस ठोसा ठोसा. 1 चेंडू 2 धावा. नक्कीच आमचे 1 मध्ये 2 इथे 1 कंप्लीट. अविनाश थांबलाय दुसरीसाठी आणि खराब थ्रो. अविनाशचा थ्रो थोडासा मला वाटतं लेट पकडला. चेंडू वेट केला आणि नक्कीच अविनाशने डोक्याला हात लावलेला आहे. चेंडूवर पुढे जायला हवा होता. अंदाज चुकला अविनाशचा. नक्कीच काय सामना जिंकलाय दोन्ही संघांनी. मात्र प्रेक्षकांची मनं जिंकलीत. आमचे ज्युनियर बाला आज अगदी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहेत. आज बक्षीस वितरण सोहळा आहे. तर नक्कीच चिकणे सर
आपण सामनावीर पारितोषिक देण्याआधी पहिले सामन्याची नाणेफेक करूया. विद्यानंदजी पाटील एक सिनियर खेळाडू, तसेच अनंतजी म्हात्रे आपले सिनियर खेळाडू. आपण प्रगती कोरी टॉस बॉक्समध्ये दोन्ही मान्यवरांनी उपस्थित राहायचं आहे. अनंतजी म्हात्रे आमच्या शुभ ग्रुपचे आमचे पदाधिकारी